नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा एपिसोड जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन केला तर वल्लरी आणि बाकी सगळे तात्यांच्या हॉस्पिटलचा खर्च कसा मॅनेज होईल याचा विचार करत होते. तेवढ्यात तात्यांचं चाललेलं की माझी जमीन विका, हे करा. नंतर वल्लरी त्या माणसाला आणि मुलीला बघते आणि तिच्या मनातल्या गोष्टी बोलते, पण तात्यांना ते थोडं खटकतं आणि त्याचमुळे त्या दोघांचं थोडंसं बोलणं सुरू होणार आहे या टॉपिकवरती. मीनवाईल हे सगळं होत असताना इंदुमती तिच्या स्वभावानुसार पुन्हा मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करते. बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत, इकडे तिघजण घरी येत असतात तेव्हा मनोज म्हणायला लागतो, आता लवकरात लवकर आपण सगळ्या टेस्ट करून घेऊ आणि त्याच्यानंतर पुढचं बघून घेऊ. तेव्हा वल्लरी म्हणते, हो आपण लवकर टेस्ट केल्या म्हणजे कसं एकदाचं ऑपरेशन झालं की तात्या सुद्धा फ्री होतील. तेव्हा तात्या म्हणतात, हे ऑपरेशन बोललं की खरंच खूप जास्त खर्च असेल ना, पण तुम्ही लोक काळजी करू नका, एवढ्या वर्षापासून मी काम करत आहे, मग माझ्याकडे साठवलेले काही पैसे सुद्धा आहेत आणि जर त्यापेक्षा जास्त पैसे लागले ना तर माझ्याकडे जमीन सुद्धा आहे, आपण जमीन गहाण टाकू शकतो. तेव्हा वल्लरी म्हणते, तात्या तुम्ही का काळजी करताय, तुमची लेक आहे आणि तुमची लेक एवढं तरी कमवते की आपल्या बापाचं आजार पण व्यवस्थित करू शकेल. तेव्हा मनोज म्हणतो, वल्लरी जे बोलते ते बरोबर आहे, तात्या तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ नका, आम्ही आहोत ना, आम्ही सगळं बघून घेऊ. तात्यांना त्यांचं वागणं थोडंसं आवडलेलं असतं. थोड्या वेळानंतर इकडे वल्लरी आणि तात्या घरी जायला निघालेले असतात. तेवढ्यात वल्लरीचं लक्ष त्या मुलीकडे आणि तिच्या बापाकडे जातं. तेव्हा ती म्हणते, बघा ना तात्या, जेव्हा मी लहान होती तेव्हा तुम्ही असेच माझे लाड केले असतील ना, पण सतत मला परक्याचं धन म्हणून तुम्ही तसंच वागवलं ना, तसंच हिचा बाप सुद्धा तिच्या बाबतीत वागेल ना. जसजशी ती मुलगी मोठी होईल तसतसं तो बाप तिच्याबरोबर कठोर होत राहील आणि गोष्टी खराब होत जातील. तात्यांना तिचं बोलणं थोडं मनाला टोचलेलं असतं म्हणून तात्या तिथून निघून जातात. थोड्या वेळानंतर वल्लरी इकडे तिच्या कामामध्ये असते. तेवढ्यात तात्या तिथे येतात आणि म्हणायला लागतात, वल्लरी माय, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, येऊ का मी? तेव्हा वल्लरी म्हणते, तात्या त्यात विचारण्याचं काय आहे, तुम्ही असं परक्यासारखं का विचारताय, बोला ना काय झालं? तेव्हा ते म्हणतात, मगाशी तू त्या मुलीबद्दल बोलली ना तेव्हा मला सगळ्या जुन्या गोष्टी आठवल्या. तुला माहितीये का, जेव्हा तुझा जन्म झाला होता ना तेव्हा तू अशी लहानशी होती आणि तुला जेव्हा मी हातामध्ये घेतलं ना तेव्हा मला असं वाटत होतं की तू तर एकदम परीसारखी आहे, मला तुला हातातून सोडायची इच्छाच नव्हती. असं झालं होतं, मन भरून आलं होतं की मला इतकी सुंदर मुलगी झाली आहे. पण हळूहळू घरच्यांनी आणि समाजाने मला हे समजवलं की मुलगी तर परक्याचं धन असतं, तिच्यावरती एवढं जीव लावायचं नसतं. एक एक करून तू मोठी होत गेली आणि माझ्या आतमधलं तुझ्यावरचं प्रेम एकदम कठोर होत गेलं. मला माहिती होती माझी मुलगी कधी कोणत्या वाईट वळणाला जाणार नाही, पण तुला थोडा का होईना घरी यायला उशीर झाला ना का जीव अर्ध व्हायचं की माझ्या मुलीचं काय होईल, ती कुठे असेल, म्हणून मी तुझ्यावरती ओरडायचो. तेव्हा वल्लरी म्हणते, पण तात्या मलाही तुमच्याकडून सगळ्या गोष्टींची अपेक्षा होती ना, म्हणजे तुम्ही माझ्याशी कठोर वागत गेले, पण माझ्या मनाचाही तुम्हाला विचार करायला पाहिजे होता ना. तेव्हा ते म्हणतात, माझ्याकडून चूकच झाली, पण तुला माहिती आहे का तुझ्यावरती माझा खूप अभिमान आहे. तेव्हा ती म्हणते, तात्या मला एक समजलं नाही, आता मी एवढी मोठी वकील झाली पण तुम्ही कधीच माझं कौतुक का केलं नाही, म्हणजे मी खरंच तुम्हाला कौतुकाची पात्र वाटले नाही का? तेव्हा ते म्हणतात, तसं नाही आहे ग पोरी, खरं म्हटलं तर तुझा आम्ही लवकर लग्न लावून दिलं याच्यामध्ये आमचा काही दोष तर नव्हता, पण मी तुला शिकू दिलं नाही. तुला मोठी वकील पहिल्यापासूनच व्हायचं होतं, पण यामध्ये पाहुण्यांचं कौतुक करायला पाहिजे. पाहुणे सतत तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांच्याचमुळे तू आज वकील झाली. खरंच तो माणूस देव माणूस आहे, म्हणून तर तुझ्यासाठी कायम सगळ्या गोष्टींमध्ये उभा असतो, कधीच तो मागचा पुढचा विचार करत नाही, फक्त आणि फक्त आपल्या बायकोचा विचार करतोय, ह्याच गोष्टीचा मला अभिमान आहे. तेव्हा ती म्हणते, पण तात्या तरी सुद्धा तुम्ही का कधी वागले नाही? तेव्हा ते म्हणतात, कसं आहे माहिती का वल्लरी माय, मला ना स्वतःच्यावरती लाज वाटत होती की मी तुला शिकू दिलं नाही, तुला मोठं होऊ दिलं नाही, पण जेव्हा आता मी स्वर्गामध्ये जाईल ना तेव्हा मी सगळ्या नातेवाईकांना सांगेल, कारण की त्यांनीच मला खिनवलं होतं
की तुम्हाला मुलगा झाला नाही, आता तुमचं काय होईल. पण मी त्यांना आता प्राऊडली सांगू शकतो की माझी मुलगी आहे ना 100 मुलगांच्या बरोबर आहे. ती समाजाचं कल्याण सुद्धा करते, मोठी वकील सुद्धा झाली आहे आणि लोकांचं भलं सुद्धा करते. या जन्मात मला तुझं स्वप्न पूर्ण करता आलं नाही, पण पुढच्या जन्मामध्ये वल्लरी माय मी तुला नक्कीच माझीच मुलगी म्हणून जन्माला घालणार आहे, तू काळजी करू नको. तेव्हा वल्लरी म्हणते पुढच्या जन्माचं तर मला माहिती नाही, पण या जन्मामध्ये तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं आहे ना ते सगळं मला आठवण आहे आणि या जन्मामध्ये सुद्धा तुम्ही कायम मला माझ्या जवळच हवे आहेत, बाकी मला काहीच माहिती नाही. ती तात्यांना मिठी मारते आणि रडायला लागलेली असते. तेवढ्यात मागून इंदुमती येते आणि म्हणते अच्छा, बापाचं आणि मुलीचं प्रेम जरा जास्तच होतू चाललं आहे का यांच्या गोड गोड शिऱ्याला. आता बघा मी कशी तिखटाची फोडणी लावते आणि सगळ्यावरती विरजण टाकते, तुम्ही बघतच राहा मी काय काय करते. तर थोड्या वेळानंतर सगळे जेवायला बसलेले असतात. तेव्हा वल्लरी म्हणते अहो तुम्ही येता का, तुम्हीच राहिले आहेत. मनोज सुद्धा जेवायला येतो आणि जेवायला सुरुवात व्हायला लागते. वल्लरी सगळ्यांना पाणी वाढत असते. तेवढ्यात इंदुमती विषय काढते, काय हो काय झालं, म्हणजे तुम्ही हॉस्पिटलला नेलं होतं ना, सगळं व्यवस्थित आहे ना. तेव्हा मनोज सांगतो आई तू याच्यामध्ये पडू नको, एवढं काही मेजर नाही आहे. तेवढ्यात वल्लरी म्हणायला लागते एक छोटंसं ऑपरेशन सांगितलं आहे, त्यानंतर तात्या पुन्हा शेतीची कामं सुद्धा करू शकतात. तेव्हा इंदुमती म्हणते अच्छा मग तर चांगलंच आहे, पण तात्या तुम्हाला माहिती आहे का एवढं सगळं तुम्ही ऑपरेशन करणार, पण इथली लोक आहेत ना, इथले डॉक्टर फक्त पैसे उकळायची कामं करतात. शहराचे डॉक्टर आपल्या इथल्या डॉक्टरांसारखे नसतात, यांना फक्त पैशाची घेणं देणं असतं, थोड्यासाठी एवढं जास्त खर्च करतात. तेव्हा तात्या विचारतात तुम्हाला नेमकं बोलायचं काय आहे, मला नाही समजलं. तेव्हा ती म्हणते आता तुम्ही एवढं खर्च करून स्वतःचं ऑपरेशन करून घेणार, म्हणजे माझा मुलगा तुमच्या ऑपरेशनसाठी एवढं खर्च करणार, पण त्यानंतर तुम्हाला जे म्हणजे आपल्या वयामध्ये आपल्याला काय हवं असतं, चांगला सुखाचा घर असावं, मुलगा आपल्याकडे बघणारा असावा, त्यानंतर अंगावरती खेळायला नातवंड असावी, पण तुमच्या आणि माझ्या नशिबात ते नाहीच आहे, कारण की तुमची मुलगी वांज आहे, ती कधी आईच होऊ शकत नाही. हे ऐकल्यानंतर मनोज अक्षरशः चिडून गेलेला असतो. तेव्हा तात्या म्हणतात हे सगळं काय आहे. वल्लरीला खूप राग आलेला असतो. तेव्हा ती मनोजला म्हणते शांत व्हा शांत व्हा. इकडे इंदुमती म्हणत असते बघा ना काय फायदा आहे, एवढे पैसे घालून एवढं ऑपरेशन करून सगळं तर फुकटच जाणार आहे ना. तेव्हा तात्या म्हणतात काय चाललंय वल्लरी माय, मला खरं खरं सांग हे सगळं खरं आहे का, कोणीतरी मला काही सांगेल का, कोणीतरी काहीतरी बोला ना. तेव्हा वल्लरी म्हणते हो सासूबाई जे काही बोलत आहेत ना तात्या ते सगळं खरं आहे. हे ऐकल्यानंतर तात्या अक्षरशः निराश झालेले असतात. तेव्हा इंदुमती म्हणते कसं आहे माहिती का, आता तुमचं वय झालं आहे ना, मग एवढा मोठा धक्का तुम्ही पचवू शकाल की नाही, म्हणून मी पहिलेच सांगून टाकलं. तेव्हा मनोज म्हणतो आई तुझं चाललं काय आहे ग, आम्हाला तर तू त्रास देतच होती, त्यामध्ये काही प्रश्नच नव्हता. आता तुला जेवणाच्या टेबलवरती तात्यांनाही हे सगळं बोलायची गरज होती का, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुला नाक घुपसायची गरजच आहे ना. आपला विषय होता ना, तात्यांना या सगळ्याचं तुला टेन्शन द्यायची काय गरज होती. ही बाई ना सतत जेवणाच्या टेबलावरती किचकिच घालतच असते. तेव्हा वल्लरी म्हणते अहो तुम्ही शांत व्हा, काय करताय. तेव्हा ती म्हणते कसं आहे माहिती का, मी काही खोटं तर बोलली नाही, जे काही आहे ते खरंच सांगते. आता तात्यांवरती एवढा खर्च होणार आहे, त्याच्याच पहिले एवढ्या मोठ्या धक्क्याने ते गचकले बिचकले तर आपला सगळा खर्च वाचू शकतो ना, म्हणून मी पहिलेच सांगून टाकलं. हे ऐकल्यानंतर वल्लरी अक्षरशः संतापलेली असते. तेव्हा ती म्हणते सासूबाई तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही, तुम्ही माझ्या तात्यांबद्दल काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का. तेव्हा ती म्हणते अरे मी काय चुकीचं बोलली, जे काही आहे ते खरंच सांगितलं आहे ना, खोटं तर काहीच बोलली नाही ना. तेव्हा वल्लरी ही निराश झालेली असते. तेवढ्यात ती म्हणते खरंच ती वांज होणार आहे, मग आपण काय लोकांशी लपवायचं, तिच्या बापाला तर माहिती असायला पाहिजे ना ती वांज आहे. हे ऐकल्यानंतर मनोज जेवणाच्या ताटावरून रागारागात निघून जातो. तेव्हा वल्लरी म्हणते आहो तुम्ही थांबा ना, पण मनोज काहीच न ऐकता तिथून निघून जातो. तात्यांचाही घास खाली पडलेला असतो, पण इंदुमती सगळं करून सुद्धा मस्त फटाफट गिळायला लागलेली असते, कारण की जेवण काही ती सोडत नसते. इकडे मनोज अक्षरशः वैतागलेला असतो की सतत हेच चालू राहणार आहे, ती आपल्याला त्रास देत होती तोपर्यंत ठीक होतं, पण आता तात्यांसमोर तिला हा विषय काढायची काय गरज होती. तेव्हा वल्लरी म्हणते काय मी तुम्हाला किती वेळा समजवू, असं जेवणाच्या ताटावरती राग काढायचा नाही, पण तुम्ही
तुम्ही सतत जेवणाच्या ताटावरतीच का राग काढत असता? हे वागणं तुमचं मला बिलकुल आवडलेलं नाही आहे. असं नका वागत जाऊ ना हो. या सगळ्यामुळे तुमच्या तब्येतीवरती असर येऊ शकतं ना. तेव्हा तो म्हणतो काय करायचं आईचं? आई सतत सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःचं नाक का गुपसवत असते? मला हेच समजत नाही. या बाईचा प्रॉब्लेम काय आहे? सतत बाळाचा विषय काढून तुला त्रास देते, आता तात्यांनाही त्रास देत आहे. मला हे बिलकुल आवडलेलं नाही आहे. तिचं वागणं मला असं मनाला टोचायला लागलं आहे. म्हणजे माझीच आई आहे, पण माझ्या संसारामध्ये कशी काय ती विष कालवते? मला खरंच हे सगळं समजत नाही आहे. हे ऐकल्यानंतर वल्लरी म्हणायला लागते, अहो तुम्ही शांत व्हा. सासूबाई आपल्याला टोमणे देणारच आहेत. मग आता आपल्याला या सगळ्याची सवय करायला पाहिजे. उगाच आपण प्रत्येक गोष्टीमध्ये राग चिडचिड करून काही उपयोग नाही आहे. तुम्ही शांत व्हा. आणि तुम्हीच म्हणता ना की तुम्ही त्याच दिवशी मला म्हणाले ना की आपल्याला बाळ नाही आहे, मग या गोष्टी आपण एक्सेप्ट करायला पाहिजेत. आणि तसंही तुम्ही म्हणाले होते ना मी तुमची बाळ आहे आणि तुम्ही माझे बाळ आहात ना, मग आपण त्याच्या हिशोबानेच वागू ना. मग बाबा आईने खूप छान जेवण बनवलं आहे. वल्लरी आई तुमची जेवणावरती वाट बघत आहेत. मग बाबा तुम्ही जेवणार ना? प्लीज ना बाबा, चला ना जेवायला. हे ऐकल्यानंतर मनोज अक्षरशः भावूक झालेला असतो की वल्लरी इतके एफर्ट घेत आहे. तेव्हा ते दोघं एक दुसऱ्याला मिठी मारतात. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे इंदुमती देवाकडे प्रार्थना करत असते, देव्या प्लीज मला एक सुख मिळू दे. माझ्या आयुष्यामध्ये नातवंडांचं सुख मला खूप गरजेचं वाटत आहे. तेवढ्यात वल्लरी तिथे एक पेपर घेऊन येते आणि म्हणायला लागते, सासूबाई तुम्हाला नातवंड खूप आवडतात ना? तुम्हाला या सगळ्या गोष्टी खूप हव्या आहेत ना? मग तुम्हाला सांगू का, मी तुमच्यासाठी एक मस्त काम केलं आहे. आपल्या मिठूताई आहेत ना, तिथे कशी लहान मुलं आहेत आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत ना, मग मी तुमची सोय तिथेच केली आहे. तेवढ्यात इंदुमती रडगाणं घालते आणि म्हणायला लागते, हे बघ मनोज, माझ्या बाबतीत काय होत आहे? तुझी बायको आहे ना, तिने माझ्यासाठी वृद्धाश्रमाचा फॉर्म भरला आहे आणि ती मला सांगते की त्या मिठूच्या आश्रमामध्ये जा. तेव्हा मनोज तो फॉर्म बघतो आणि म्हणतो, अच्छा आनंदबाग आश्रमाचा फॉर्म आणला आहे. म्हणजे वल्लरी तू आईला आता वृद्धाश्रमामध्ये पाठवणार आहेस का? हे सगळं वागणं मला तुझ्याकडून अपेक्षित नव्हतं. तू आईच्या बाबतीत असं कसं काय वागू शकते? वल्लरीच्या तोंडातून शब्द निघत नसतात, पण वनजचं वागणं थोडंसं संशयास्पद असतं. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच इंदुमतीचे वृद्धाश्रमामध्ये रवानगी होईल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.